नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 12 फेब्रुवारी या दिवशी कार्यारंभ नावाच्या दैनिकामध्ये महाराष्ट्रात परत एकदा टी-ई-टी परीक्षा होणार आहे 2026 साठी. ती म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. अशी माहिती थोडक्यात जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहेत, त्यांच्या वतीची ही बातमी आहे आणि त्यासाठी आपण आतापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे. मित्रांनो, तसेच जे शिक्षकांनी जी मागणी केलेली होती, की शिथिलता देण्यात यावी. जी सेवामध्ये सध्या शिक्षक आहेत, त्यांनी टी-ई-टी पात्र होण्यासाठी जी मागणी केलेली आहे, की काही गुणांमध्ये थोडक्यात शिथिलता यावी. परंतु ती शिथिलता मान्य केलेली नाही. पास होण्यासाठी 90 म्हणजेच हे 60% गुण हे घेणं क्रमप्राप्त आहे आणि थोडक्यात प्रवर्गातून जर पाहिलं तर ते 55% गुण घेणे हे क्रमप्राप्त आहे. तर म्हणून मग हे गुण आपण घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच आतापासूनच थोडक्यात हे फक्त जे फ्रेशर्स आहेत त्यांनासुद्धा किंवा जे सेवेत आहेत त्यांनासुद्धा सर्वांसाठी हा नियम सेम आहे. त्यामध्ये मात्र कसलीही बदल झालेला नाही. तर या ठिकाणी आपण आज पुढे जातोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत पेपर 1 साठी परिसर अभ्यास म्हणजेच ई-व्ही-एस आणि ई-व्ही-एसवर आधारित जे 20 महत्त्वाचे एम-सी-क्यूज या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, काठिण्य पातळी ही अत्युच्च आहे. म्हणजेच जेणेकरून आपण असे प्रश्न जर सोडवले तर परीक्षेमध्ये आपल्याला म्हणजे एकदम सहजरित्या आपण पेपर 1 चे प्रश्न सोडवू शकता. जाऊयात पुढे आणि हे 20 प्रश्न या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं प्रश्न क्रमांक 1. पण मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओची पी-डी-एफ आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला याची पी-डी-एफ मिळेल. आपण त्या ठिकाणी जाऊन ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. तर बघा, जाऊयात पुढे आणि पाहूयात हे 20 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे, इकोटोन या संकल्पनेचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 परिसंस्था जिथे एकमेकींना भेटतात तो संक्रमण भाग. आता इकोटोन म्हणजे काय आहे, की हे 2 वेगवेगळ्या ज्या परिसंस्था आहेत, जसं की जर आपण पाहिलं जंगल आणि उदाहरणासाठी सांगतोय, जंगल आणि गवताळ प्रदेश किंवा नदी आणि जमीन. तर यांचं थोडक्यात जो आहे या भागात दोन्ही संस्थांमधील जे गुणधर्म जे आहेत ते या ठिकाणी अ, विविधतेमध्ये पाहायला मिळतात. जैवविविधता त्या ठिकाणी खूप असते. म्हणून मग इकोटोन म्हणजे काय आहे, तर 2 परिसंस्था जिथे एकमेकींना भेटतात तो संक्रमण भाग. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रातील कास पठार म्हणजे कास प्लॅट्यू हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पठारावर आढळणाऱ्या कारवी वनस्पतीला किती वर्षातून एकदा फुले येतात? बघा, तर कास पठारावर ही आढळणारी ही वनस्पती आहे, जिचं नाव आहे कारवी आणि तिला दर 7 वर्षातून एकदा फुलं येत असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात राहू द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. केरळमध्ये आढळणारी आणखी एक वनस्पती आहे, जिचं नाव आहे नीलकुरंजी. तर ती 12 वर्षानं काय करत असते, ती येत असते. पण महाराष्ट्रातील कारवीचा कालावधी जर पाहिला तर तो 7 वर्ष आहे, असं आपल्याला सांगता येईल. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बघा, हा आंतरराष्ट्रीय करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन थराचं संरक्षण करणे हा थोडक्यात काय आहे, त्याचा करार आहे, हे आपल्याला सांगता येईल. 1987 मध्ये म्हणजे जर आपण पाहिलं तर हे करण्यात आलेला हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. हा करार आहे जो की ओझोन थराला हानी पोहोचवणारे जे वायू आहेत म्हणजेच सी-एफ-सी म्हणजेच याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणूयात, कमी करण्यासाठी हा केलेला करार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. क्योटो प्रोटोकॉल हा हरितगृहाशी वायूशी संबंधित आहे, असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
बघा चला पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी खालील पैकी कोणता वायू हरितगृह थोडक्यात आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच ग्रीन हाऊस आहे असं तो मानला जात नाही. सॉरी बघा तर हरितगृह वायू नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न आणि 4 पर्यायापैकी आपल्याला 1 पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तो आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी तो म्हणजे हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन त्यानंतर नायट्रस ऑक्साईड हे जे आहेत, हे थोडक्यात आपल्याला सांगता येतात ते हे काय आहेत? हरितगृह वायू आहेत. हे आपण लक्षात घ्यायचंय. परंतु हायड्रोजन मात्र तो हरितगृह वायू नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, बघा आता पुढे युट्रिफिकेशन या प्रक्रियेमध्ये जलाशयात कशाची वाढ झपाट्याने होते? हे असं असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि प्रश्न 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे युट्रिफिकेशन या प्रक्रियेमध्ये जलाशय म्हणजे पाण्याचा जो साठा आहे त्याच्यात तर ती वाढ होते झपाट्याने ती म्हणजे शेवाळ. त्याला आपण अल्गी असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये. तर बघा जेव्हा आपण सांडपाण्यातील नायट्रेट्स आणि फॉस्फेट्सचे प्रमाण पाण्यात वाढते, त्यावेळेला पाण्यातील शेवाळाची वाढ ही प्रचंड वेगाने वाढत असते आणि मग यालाच थोडक्यात आपण युट्रिफिकेशन असं म्हणत असतो. त्यालाच मराठीत नाव आहे आपल्याला सांगता येईल सुपोषण असं देखील म्हणता येईल. बघा आणि यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन जलचर देखील काय होत असतात? मरत असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला तर मग बघूयात पुढे भारतामध्ये प्रकल्प वाघ म्हणजेच थोडक्यात व्याघ्र प्रकल्प आपण त्याला असं आणखी एक शब्द आपल्याला सांगता येईल. हे प्रोजेक्ट टायगर किंवा टायगर प्रोजेक्ट तर ही सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? असं या ठिकाणी प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1973. बघा त्याची तारीख जर पाहिली आपण तर भारत सरकारने 1 एप्रिल 1973 साली ही थोडक्यात काय केलेली आहे आपल्याला सांगता येईल, की या व्याघ्र प्रकल्पाची किंवा या प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केलेली आहे. हे आपण लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. मानवी शरीरात मिनीमाटा हा रोग कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे पारा मर्क्युरी. जपानमधील मिनीमाटा शहरात पाऱ्याने दूषित झालेले मासे खाल्ल्यामुळे लोकांना थोडक्यात मज्जासंस्थेचा विकार झाला होता. यावरून या रोगाला मिनीमाटा रोग असं नाव पडलेलं आहे. कारण बघा लक्षात कॅडमियममुळे इटाई हा देखील रोग होतो. परंतु तो आपण या ठिकाणी लक्षात न घेता हे मिनीमाटा हा काय होतो? हा पाऱ्यामुळे होत असतो हे आपण लक्षात घ्यायचे. शिसे हा भाग वेगळा म्हणजे याने याने मिनीमाटा होणार नाही. तर पाऱ्यामुळे होतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे? बघा, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक बी नांदूर मध्यमेश्वर. जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील असलेलं हे नांदूर मध्यमेश्वर आपण महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लोणार सरोवर आणि ठाणे खाडी यांनाही हा दर्जा देण्यात आलेला आहे. परंतु आपण त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ते म्हणजे नांदूर मध्यमेश्वर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, अन्न साखळीतील ऊर्जेचा प्रवाह नेहमी कसा असतो? असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे एकमार्गी असतो. म्हणजेच युनिडायरेक्शनल आपल्याला पाहायला मिळत असतं. बघा, परिसंस्थेमध्ये ऊर्जा सूर्याकडून वनस्पतीकडे आणि तिथून प्राण्याकडे जाते. ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते, पण पुन्हा सूर्याकडे परत ती जात नाही आणि त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह नेहमी एकमार्गी असतो अन्नसाखळीमध्ये हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बघा, पोषकांचा जर प्रकार किंवा प्रवाह पाहिला तर तो चक्रीय असेल. परंतु अन्नसाखळीतील ऊर्जेचा प्रवाह मात्र कसा आहे? तो एकमार्गी आहे. त्यानंतर बघा चिपको आंदोलनाशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती नाही, असा या ठिकाणी प्रश्न आहेत. तर बघा सुंदरलाल बहुगुणा आहेत, चंडी प्रसाद भट्ट आहेत, गौरादेवी सुद्धा आहेत,
मग नसलेल्या कोण आहेत त्या म्हणजे मेधा पाटकर. जर आपण पाहिलं तर बघा मेधा पाटकर या नर्मदा बचाव या आंदोलनाशी त्या संबंधित आहेत. हे आपण लक्षात घ्यायचंय. बाकीचे जे मात्र आहेत ते त्या व्यक्ती या चिपको आंदोलनाशी संबंधित आहेत. हवेतील प्रदूषके मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर केला जातो? हवेतील प्रदूषण प्रदूषके मोजण्यासाठी. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचं योग्य उत्तर आहे AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हवेची गुणवत्ता आणि त्यातील प्रदूषकाचे प्रमाण मोजण्यासाठी हा निर्देशांक थोडक्यात इंडेक्स वापरला जातो. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहेत? बघा वॉटर सॉल्युबल असणारे कोणते आहेत? हे आपण या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पाण्यात विरघळणारे कोणते आहेत? बी आणि सी आहेत. हे आपण लक्षात घ्यायचे. इथे सी ऑप्शन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा ADEK हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तर हे मात्र हे कसे आहेत? हे मेदविद्राव्य आहेत किंवा मेदामध्ये किंवा याला इंग्लिशमध्ये फॅट सॉल्युबल असं म्हणूयात. हे फॅट सॉल्युबल आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे. माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील अभयारण्य कोठे आहे? बघा महाराष्ट्रातील अ, अभयारण्य हे कुठे आहे? हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा जर आपण पाहिलं तर जे माळढोक नावाचा जो पक्षी आहे आणि हा पक्षी कसा आहे? हा दुर्मिळ पक्षी आहे आणि मग या पक्ष्यासाठी जे अभयारण्य आहे, हे थोडक्यात कोणत्या जिल्ह्यांच्या थोडक्यात आपल्याला सीमेवर आहे, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सोलापूर, अहमदनगर यांच्या ह्याच्यावर आहे. म्हणजे कुठे? नान्नज आपल्याला सांगता येईल. नान्नज अभयारण्य या ठिकाणी हे काय आहे? प्रसिद्ध आहे. म्हणून मग जे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर बघा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं भूकंपाची नोंद घेण्यासाठी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ जो आहे तो भूकंपाची नोंद घेण्यासाठी उपकरण वापरतात आणि भूकंपाची जर आपण एक गोष्ट आपल्याला पुढे आणखी विचारलं गेलं, तर तीव्रता जर आहे, ते थोडक्यात तीव्रता तिची जी स्केल असते, ती तीव्रता मोजण्याची जी स्केल असेल त्याला रिश्टर स्केल असं आपण म्हणत असतो. ते रिश्टर स्केलमध्ये ती मोजली जाते. परंतु तीव्रता मात्र कशात मोजली जाते? तर ती सिस्मोग्राफमध्ये मोजली जात असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे. पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट्स संवर्धनासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. बघा तर आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बी आणि सी दोन्ही. म्हणजे वेगवेगळ्या वेळी होते ते, हे आपल्याला सांगता येईल. मग कोणते बी आणि सी कोणते आहेत? डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर कस्तुरी रंगन. तर ह्या ज्या आहेत, हे थोडक्यात त्यांनी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष आहेत, असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी सुरुवातीला जर पाहिलं आपण म्हणजे 2011 यामध्ये तर डॉक्टर माधव गाडगीळ समिती नेमली होती आणि त्यांच्या अहवालावर वाद झाल्यानंतर मग मात्र आपल्याला सांगता येईल 2013 मध्ये हे डॉक्टर कस्तुरीरंगन ही समिती नेमण्यात आली. म्हणून दोन्ही उत्तरं या ठिकाणी बरोबर आहेत असं आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कोणता आजार दूषित पाण्यामुळे होत नाही? असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कॉलरा, टायफॉईड आणि कावीळ हे तीनही रोग दूषित पाण्यामुळे होतात. मलेरिया मात्र हा काय होत नाही, तो दूषित पाण्यामुळे होत नाही. आपण लक्षात घ्यायचं आहे. तो कसा होतो? तर मराठीमध्ये ती एनाफिल्स नावाची जी काही मादी आहे, म्हणजे डासाची मादी, एनाफिलीस असं मराठीत म्हणतात आणि इंग्रजीत त्याला एनोफिल्स असं म्हणतात. तर बघा, तर ही डासाची मादी काय करते? चावते आणि ती चावल्यावर मग आपल्याला थोडक्यात काय होतं? मलेरिया होत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डासाची पैदास मात्र साचलेल्या पाण्यात होत असते, हे आपण लक्षात घ्यावं. राधानगरी हे महाराष्ट्रातील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी विशेष ओळखले जाते? असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, ते म्हणजे गवा.
म्हणजेच बायसन असं आपल्याला सांगता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी जी आहे, त्याला थोडक्यात दाजीपूर असेही म्हणतात. अभयारण्य हे गव्यांसाठी म्हणजेच ते थोडक्यात काय आहे, प्रसिद्ध आहे, असं आपल्याला सांगता येईल. बघा, त्यानंतर वातावरणातील सर्वात खालच्या स्तरास काय म्हणतात? जिथे हवामानाचे सर्व बदल घडत असतात. आता सर्वात खालचा कोणता असतो? तो जो की जमिनीच्या लगत असतो, तो म्हणजे तपांबर असतो. म्हणजे त्याला आपण म्हणत असतो ट्रोपोस्फिअर. बघा, लक्षात राहू द्यायचं आहे. 5 थर आपण लक्षात घ्यायचा आहे. पहिला जमिनीच्या वरचा तो आहे ट्रोपोस्फिअर. त्यानंतर असतो स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. त्यानंतर असतो मेसोस्फिअर म्हणजे मध्यांबर असतो. त्यानंतर असतो आयनोस्फिअर म्हणजे अयनांबर असतो आणि शेवटचा असतो त्या बाहेरचा म्हणजे एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर असतो. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. अयनांबरला थर्मोस्फिअर असंही म्हटलं जातं. बघा, त्यानंतर मग आता वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर आतमध्ये घेतला जाणारा जो वायू आहे, तो कार्बन डायऑक्साईड असतो. परंतु बाहेर सोडला जाणारा वायू हा ऑक्सिजन असतो. बघा, मी या ठिकाणी अवघ्या एका मिनिटामध्ये ही प्रोसेस एकदा व्यवस्थित समजून सांगतो. बघा, प्रकाश संश्लेषणमध्ये वनस्पतीचे जे पानं असतात, ते हिरवी पानं असतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. तो क्लोरोफिल काय करत असतात, ते सनलाईट ॲब्झॉर्ब करतात आणि मग सनलाईट ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याच्यात असलेली जी काही लाईट एनर्जी आहे, ती लाईट एनर्जी ते पानामध्ये येते आणि ही एनर्जी काय करते, मग वॉटर आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड यांना कंबाईन करण्याचं काम करते आणि यांना कंबाईन केल्यानंतर मग काय होतं, तर या ठिकाणी ग्लुकोज तयार होतं आणि ऑक्सिजन ही काय होत असतो, बाहेर पडत असतो. बघा, या ठिकाणी ही मी केमिकल रिएक्शन बॅलन्स करत आहे. तर अशा पद्धतीने ऑक्सिजन बाहेर पडतो आणि मग आपल्याला सांगता येईल ही केमिकल रिएक्शन आहे फोटोसिंथेसिसची. आपण लक्षात घ्यावं. बघा, त्यानंतर मग बाहेर कोणता गॅस पडला, तर तो ऑक्सिजन पडला आणि म्हणून मग बाहेर निघणारा वायू कोणता असेल, तर तो ऑक्सिजन आहे. त्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या आयोगाच्या अहवालात मांडण्यात आली आहे? त्याचे उत्तर आहे ब्रुंट लँड आयोग. लक्षात राहू द्यायचं आहे. ब्रुंट लँड आयोग म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल ब्रुंटलँड कमिशन असं त्याचं योग्य उत्तर सांगता येईल. हे कधी 1987 मध्ये थोडक्यात प्रुडंट लँड आयोग यानं काय केलेलं आहे, अवर कॉमन फीचर या अहवालामध्ये सर्वप्रथम शाश्वत विकास ची ही संकल्पना मांडलेली आहे. याचा अर्थ काय आहे? तर भविष्यातील पिढ्यांच्या गरजांशी तडजोड न करता आजच्या गरजा पूर्ण करणे. तर बघा, अशा पद्धतीने हे 20 प्रश्न आपण ई-व्ही-एसचे पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात परत आणखी दुसरे व्हिडिओ. विषय थांबवूयात.